नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता इरावती आणि मालविका आत येतात। आतमध्ये आल्यानंतर मात्र आता इरावती रागाने मालविकाकडे पाहते आणि परत हसायला सुरुवात करते। तेव्हा आता लगेच मालविका म्हणते की हे बघा, आणि मालविका सुद्धा आता हसते। तर इरावती आता खुशच म्हणते की वा, खरंच मालविका काय ॲक्टिंग केली, जबर। पण मालविका म्हणते की हे बघा इरावती मॅम, ती ॲक्टिंग नव्हती, जे काही होतं ते खरं होतं। आणि परत मालविका जोरजोराने हसायला सुरुवात करते। आता मात्र इरावती म्हणते की काय ग, नक्की काय सुरू आहे तुझं? तर आता मालविका म्हणते की अहो, खरंच मी ॲक्टिंग करत होते। त्यावर आता इरावती म्हणते की अगं, तू बाहेर ॲक्टिंग करत होती की आता ॲक्टिंग करत होती हे मला नाही कळत, परंतु माझ्याशी दगा मात्र करायचं नाही। आणि हे पग गुरुजींकडून मी जे काही शिकलेलं आहे तर ते आता अगदी फॉलो करायलाच पाहिजे, असे मालविका म्हटल्यानंतर आता इरावती म्हणते की हे पग, बाहेर मात्र अगदी छान असं तू ॲक्टिंग तर केलीच, अक्षयला मात्र तू खिशामध्ये टाकलंस, परंतु अक्षयच्या आणखीनच जवळ जाण्यासाठी असाच मात्र तू अगदी जो काही परफॉर्मन्स दिला ना तो देत राहा, म्हणजे नक्की अक्षय हा तुझ्या जवळ येईल। त्यावर मात्र आता लगेच मालविका विचारते की मी जाणार म्हणजे काय, तुम्ही माझी मस्करी करतात? म्हणजे खरं सांगा की तुम्ही खरंच घर सोडून जातात की काय? आता इरावती म्हणते की हो अगं, खरंच मी घर सोडून जाते। त्यावर आता मालविका म्हणते की अहो काय बोलतात, आणि माझं कसं होईल, मी इथे काय करू राहून? त्यावर आता लगेच इरावती म्हणते की अगं, मी खरंच बॅग घेऊन तर निघणारच आहे, कारण गेल्या 7 वर्षात मी जेव्हा जेव्हा बॅग घेऊन निघालेले आहे तेव्हा तेव्हा मात्र अक्षय पागळलेला आहे आणि ह्या आत्याच्या हातापाया पडून मात्र तिला थांबवलेला आहे। आणि यावेळी सुद्धा असंच होईल, जेव्हा मी बॅग घेऊन निघाले आणि जीवाचा आकांताव करून मात्र अक्षय मला थांबवेलच, मला थांबवणार म्हणजे थांबवणारच यावेळी सुद्धा। मालविका विचारते की तुम्ही असं काय केलं? त्यावर आता इरावती म्हणते की मी फोन केला। तर मालविका विचारते की कुणाला? इरावती म्हणते की संध्याला। आता मात्र जेव्हा तिने तो व्हिडिओ संध्याला पाठवलेला असतो आणि तो व्हिडिओ बघून मात्र संध्या ही इरावतीला कॉल करते आणि इरावतीला म्हणते की धन्यवाद तुम्हाला तो व्हिडिओ पाठवल्याबद्दल। त्यावर आता इरावती म्हणते की अरे वा, तू तर मला ओळखलंस। त्यावर आता संध्या म्हणलेली असते की हो, अगदी पहिल्याच फोनमध्ये मी तुला ओळखलं होतं, रमाला अक्षयपासून दूर करणारी तूच आहेस, हे तर मला माहितीच आहे, परंतु मला एक गोष्ट सांग, जो व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे तो सत्य आहेस ना? त्यावर आता इरावती म्हणते की अगं, सत्य तर असणारच, आणि हीच ती वेळ आहे की रमाला अक्षयपासून दूर करण्याची आणि साई बरोबर बांधण्याची। त्यावर आता संध्या म्हणते की ते तर मी आजच करणार आहे, कारण दुपारी गुरुजी घरी येतात। आता मात्र रमाकडून मी वचन घेणारच आहे की ती साईशी लग्न करेल म्हणून, आणि आपल्याला तर हे माहिती आहे की रमा मात्र वचनाची पक्की आहे, परंतु एक मात्र मला प्रश्न आहे की रमा माझ्या साईवर खरं खरं प्रेम तर करेल ना? त्यावर इरावती म्हणते की अगं, का करणार नाही, कारण आपण म्हटलेलं आहे की रमा ही शब्दाची पक्की आहे, कारण तुमच्यापेक्षा मी जास्त तिला ओळखते आणि तुमच्याकडे तर कोणतेही ऑप्शन नाहीच आणि तिच्याकडे सुद्धा नाही, त्यामुळे तुम्ही जे काही आहे तिकडचं सांभाळा आणि तुमच्या मदतीला जर काही लागले तर मी आहेच इथे, असे बोलून आता संध्याने फोन कट केलेला असतो। आणि आता हे सर्व इरावतीने मालविकाला सांगितलेलं असतं की संध्या आणि तिच्यामध्ये काय झालं ते। त्यावर तर हे ऐकून मालविका म्हणते की म्हणजे रमा आणि साई या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी गुरुजी घरी आलेले आहेत, आणि वा, खरंच क्या बात आहे। आता इरावती म्हणते की अगं, अक्षय तर खूप मोठी अपेक्षा घेऊन तिच्याकडे गेलेला आहे आणि आता बघतो कसा तोंड पाडून परत घरी येतोय। ऐकून आता मालविका तर खूपच खुश होते आणि मात्र आता हातापाया पडून शेवटी तुम्हाला परत घेऊन येणारच, आता पार्वती आजी यांचं बोलणं ऐकते आणि आता इरावतीचं लक्ष पार्वती आजीकडे जाते, म्हणून इरावती आता मालविकाला खुणावते आणि आता परत त्या दोघींचं नाटक पार्वती आजी समोर सुरू होतं। इरावती थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की मालविका, या घरात तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे, इतका मोठा धक्का तू मला दिलास, मी मात्र आता या घरामध्ये नाही राहू शकत, मी आता घर सोडून जाणार आहे। त्यावर आता मालविका सुद्धा नाटक करत म्हणते की हो हो, जा निघून, आणि तसंही तुमची आता या घराला काही गरज नाही, तुम्ही आपली बॅग पॅक करा आणि निघून जा, बघूयात की आता तुम्हाला घरात कोण घेतं ते। त्यावर आता इरावती जोराने ओरडत म्हणते की अगं, गेली 7 वर्षे हे घर मी अगदी प्रेमाने सांभाळलं, सगळ्यांना मी लहानचं मोठं केलं, आणि तुला काय कळणार ते, आणि हे बघ, तू मला कितीही थांबवलं नाही तरी सुद्धा माझा अक्षय मला थांबवेल, कळलं ना तुला आता हे सर्व? तेव्हा आता पार्वती आजी दोघींकडे पाहत असते आणि दोघींची नाटकं आहे तर ती पार्वतीच्या लक्षात आलेली असतात। मालविका आता हसते। त्यानंतर मात्र आता इकडे दुसरीकडे लग्नाचा मुहूर्त काढायला अण्णांच्या घरी येतात। आता संध्या तर खूप खुश होऊन तयार असते आणि तिथे साई सुद्धा येतो, गुरुजींना नमस्कार वगैरे करतो, अण्णा तर हजरच असतात। आणि तेवढ्यात आता संध्या विचारते की रमा अजून आली नाही का, आणि तेवढ्यात रमा ही तयार होऊन बाहेर येते आणि सगळ्यांच्यासाठी चहा घेऊन येते, आले असे म्हणत। रमा आता अगदी स्वतःला
अगदी तिने नवीन आयुष्य सुरुवात करण्याचं ठरवलेलं असतं. म्हणून तिने पूर्णपणे लूक वगैरे बदलून आता स्वतः चेहऱ्यावर हास्य ठेवते आणि सगळ्यांना अगदी हसत ती चहा देत असते आणि गुरुजींना नमस्कार करते. आई मात्र आता रमाकडे पाहतच असतात. आता रमा ही गुरुजींना चहा देते आणि त्यानंतर अण्णांना आणि त्यानंतर माईंना देते आणि सगळ्यात शेवट मात्र साईंना चहा देत म्हणते की आहो चहा घ्या. आता हे सगळं बघून साई तर खूपच खुश होतो आणि अण्णा आणि संध्या मात्र अगदी आश्चर्याच्या धक्क्याने यांच्याकडे पाहतच असतात. त्यांना सुद्धा आता आनंदाचा धक्का तर बसतोच, कारण रमा इतकी कशी बदलली असेल. तेव्हा मात्र आता अण्णा म्हणतात की रमा अगं तू उभी का आहेस, बस ना खाली. आता रमा मात्र साई शेजारी बसते. आता हे बघून आता माई म्हणते की बाप्पा देवच पावला म्हणायचं, शेवटी माझ्या पोट्याला त्याचा मान मिळालाच. त्यावर आता अण्णा खोशून म्हणतात की देव नाही तर साक्षात देवी पावली देवी असं म्हणा. आणि खरं सांगतो अगं रमा बाळा, खरंच तू कितकी गोड दिसते. आणि आता मात्र आपल्या घरामध्ये आनंदाचा उत्साह अगदी ओसंडून वाहणार आहे. त्यानंतर चहा वगैरे घेतल्यानंतर गुरुजी त्या दोघांच्या कुंडल्या मागतात. तेव्हा आता माई म्हणते अहो कुंडल्या वगैरे कशाला, आम्हाला कुंडली नाही जुळवायची, कारण तुम्ही फक्त मुहूर्त काढा, कारण मला माझ्या मुलाचा आणि सुनेचा संसार अगदी सुखी झालेला लवकरात लवकर पाहायचा आहे. आता गुरुजी मुहूर्त काढत असतात आणि तेवढ्यात रमाचं लक्ष घड्याळाकडे जाते. आता घड्याळात चक्क 11 वाजलेले असतात आणि 11 वाजता अक्षय तिला भेटायला येणार असतो. हे रमाच्या आता लक्षात येते आणि रमाला मात्र आता हे सगळं आठवते की आता अक्षय तिला म्हणलेलं असतं की माझी पूर्ण खात्री झाली की रमा माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे म्हणून. आणि कारण हे पग त्या कॉफीमुळे जे काही झालं तर तू सुद्धा तसं मनातील काही बोलली नसती आणि हे पग जे झालं ते चांगलंच झालं. तू त्या कॉफीतून मला जे काही ती मालविका देणार होती त्यापासून मला वाचवणं. मला माहिती आहे की जर तुझं माझ्यावर प्रेम नसतं तर तू मला वाचवलं नसतं, परंतु अजूनपर्यंत तुझं माझ्यावर प्रेम आहे हे तू सिद्ध करून दाखवलंस. त्यामुळे हे अगदी मला सांगण्याच्या अगोदर तू स्वतःला सांग, मी तुझी वाट बघेल. उद्या सकाळी 11 वाजता, आता 11 वाजलेले आहेत हे रमाला सर्व क्षण आठवतात. आता हे सर्व आठवल्यानंतर रमाच्या मनात येतं की अक्षय नक्की तिकडे मला भेटण्यासाठी पोहोचले सुद्धा असतील, परंतु मी नाही जाऊ शकत. गुड बाय अक्षय असं जेव्हा आता रमा म्हणते तेव्हा तिचा जीव पूर्णपणे धाकधूक होत असतो आणि तेव्हा ती साईकडे बघून सगळं विसरण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात तिला अगदी ठसका लागतो. अण्णा विचारतात की रमा अगं बाळा काय झालं. रमा हसून नाही म्हणते आणि आता डोळ्यामध्ये पाणी असतं. अक्षयचे वाट ती अगदी डोळे भरून पाहायला तिला जायचं असतं. अक्षय मात्र आता इकडे रमाची सारखी वाट पाहत असतो. येणारे जाणारे प्रत्येक जण येत असतात, परंतु रमा मात्र तेथे काही त्याला दिसत नसते. सारखं तो आता आपल्या हातात असणारं रमा अक्षय नावाचं ते मंगळसूत्र आहे तर त्याकडे पाहत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे रमा मात्र तो ट्रे घेऊन हातामधून उठते आणि जायला निघते. तर माई म्हणतात की अगं तू कुठे निघालीस, तुला कोणता मुहूर्त आवडतो ते सांग तर खरी. अगं तुझा तरी कोणता तरी आवडता दिवस असेलच ना. त्यावर तर रमा म्हणते की मी काय सांगू, आता तुम्हाला जो हवा आहे तो मुहूर्त तुम्ही काढा, तो मुहूर्त मात्र चांगलाच असेल असे बोलून ती आता साईकडे पाहते आणि साई एकटक तिच्याकडे पाहत असतो आणि रमा मात्र आता आतमध्ये निघून जाते. परंतु रमाचा जीव सारखा धाकधूक करत असतो आणि सारखं ती त्या घड्याळाकडे पाहत असते. तिला असं वाटतं की खरंच अक्षय आपली तिकडे वाट पाहत असेल. आता मात्र अक्षयचं काही लक्ष नसते. अक्षय सारखी रमाची वाट पाहत असतो आणि तेवढ्यात आता समोरून एक गाडी येते, परंतु अक्षयचं लक्ष नसल्यामुळे मात्र आता ती गाडी अक्षयला उडून तेथून निघून जाते. आता मात्र अक्षय खाली पडतो आणि अगदी त्याच्या डोक्याला जोराचा मार लागलेला असतो. जो फुलांचा बुके आहे तर तो सुद्धा आता तेथे अगदी तुटून पडलेला असतो आणि हातातील मंगळसूत्र अगदी त्याच्या हातातच असते आणि अक्षय खाली पडतो. रमाचा मात्र जीव इकडे धाकधूक होत असतो. तिला सारखी अक्षयची काळजी आणि अक्षयचे विचार आपल्या तिच्या मनात येत असतात. त्यावेळी आता तिकडे रमाला सुद्धा चक्कर येते आणि चक्कर येता येता तिच्या हातातील जो काही ट्रे आहे तर तो सुद्धा खाली पडतो आणि फुटला जातो. रमा तशी अगदी चक्कर खाली पडते. इकडे अक्षय बेशुद्ध पडलेला असतो आणि इकडे रमा सुद्धा बेशुद्ध पडलेली असते. सगळेजण मात्र आता रमाकडे धावतात. गुरुजींना सुद्धा एक खूप मोठा धक्का बसतो. इकडे अक्षयची ती अवस्था झालेली असते आणि तिकडे रमाची ती अवस्था झालेली असते. दोघे आता अगदी बेशुद्ध अवस्थेत असतात. त्यानंतर आता इकडे पंकज काका आणि हे सगळेजण आता अक्षयला घरी घेऊन येतात. अक्षयच्या पायाला लागलेले असते, बँडेज वगैरे अगदी पॅक करून त्याला घरी आणलेलं असतं. मालविका त्याच्या जवळच असते. पार्वती आजी विचारते की अरे अक्षय झाले तरी काय. तेव्हा आता पंकज काका म्हणतात की अहो आजी, हल्लीचे लोक मात्र कोणत्याही धुंदीत गाडी चालवत असतात, त्यांचं कुठेही लक्ष नसतं. त्यावर आता अक्षय म्हणतो की खरंच काही कळाले नाही, मी रस्त्याच्या कडेलाच उभा होतो, रमा येण्याची वाट पाहत होतो. गाडी अचानक कुठून आली आणि त्या माणसाचं लक्ष नव्हते वाटतं आणि त्याचं मोबाईलमध्ये लक्ष असेल म्हणूनच त्याने माझ्या अंगावर गाडी घातली, मला धक्का दिला. नक्की त्याचं लक्ष नव्हते आणि कुणाशी बोलत होता हे सुद्धा मला माहिती नाही,
काय झाले हेच मला नाही कळाले आणि शेवटी त्याने सरळ मला उडवलं. आता अक्षय हे झालेला प्रकार सांगत असतो. आजीला तसतसे आता धक्का बसत असतो. त्यानंतरही तर मालविका ही अगदी त्याची काळजी घेत तेथेच असते आणि मी तेथे खाली पडलो. त्यानंतर नक्की काय झाले ही मला नाही आठवत. आता हे ऐकल्यानंतर मालविका म्हणते की काय काय बोलतात. पार्वती आजी म्हणते की खरंच बापरे काय झालं हे सर्व. त्यावर आता लगेच मालविका विचारते की म्हणजे तुमच्या आणि रमाची भेट झाली नाहीस का. त्यावर आता लगेच अक्षय म्हणतो की नाही, अर्थात आमची भेट नाही झाली आणि आता मी काकाला मगासपासून तेच म्हणत आहे, मला रमाला भेटायचं आहे म्हणून मला एकदा तिला भेटून द्या प्लीज. मी जाऊ का आता, तिला भेटू का. त्यावर आता पंकज काका म्हणतात की जावई बापू, अहो तुम्हाला अशा अवस्थेत हालचाल करणं शक्य आहे का. अहो तुमचा पाय किती दुखतो तरी सुद्धा तुम्ही कसं रमाकडे जाणार आहात. तुम्हाला पायांची हालचाल नाही करता येणार. आता पार्वती आजी सुद्धा म्हणते की अक्षय त्यांचं तू ऐकायचं, कारण आता तुला पूर्ण बरं झाल्याशिवाय मात्र पायाची हालचाल नाही करता येणार. त्यावर त्या लगेच अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, मला मात्र तिला फोन करून सांगून दे, कारण आता मला तिकडे येता येणार नाही कारण माझा पाय दुखतो, निदान मला फोन तरी करून द्या. त्यावर आता मालविका म्हणते की अक्षय मी फोन करते, द्या माझ्याकडे. आता अक्षय म्हणतो की कशाला, मला फोन करता येतो, मी करतो फोन. त्यावर आता मालविका म्हणते की अहो अक्षय तसं नाही, कारण मी प्रायचित्त घेण्याचं ठरवलेलं आहे ना, प्लीज मला तुमची मदत करून द्या. आणि काका द्या बरं इकडे त्यांच्या गोळ्या द्या आणि द्या इकडे, मी फोन करते. म्हणून आता बळजबरीने मालविका फोन घेते आणि काकांना गोळ्या द्यायला सांगते. त्यानंतर आता इकडे सुद्धा रमा ही चक्कर येऊन पडलेली असल्यामुळे सगळेजण तिच्या जवळ असतात. ती सुद्धा शुद्धीवर आलेली असते. आता साई तिला विचारतो की बरं वाटतं का. तर रमा म्हणते की हो बरं वाटतं. अण्णा विचारतात की तू सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं म्हणूनच तुला चक्कर आली असेल तर. त्यावर आता साई म्हणतो की हे बघा मी तुम्हाला काय म्हणतो की आज तुम्ही आराम करा. त्यावर लगेच माई म्हणतात की अहो अरे साई, गुरुजींनी तर मुहूर्त काढलेला आहे संध्याकाळी साखरपुड्याचा. त्यावर आता साई म्हणतो की माई तुला कळते का, तू काय त्या मुहूर्ताचं घेऊन बसली, इकडे त्यांची तब्येत बरोबर नाही, त्यांना आराम करून द्या, आपण त्यांना साखरपुडा नंतर करूयात, पोस्टमन करूयात आत्ता मात्र. त्यावर आता माई म्हणतात की अहो पण मुहूर्त काढलेला आहे अण्णा, तुम्ही तरी समजावून सांगा. त्यावर आता अण्णा म्हणतात की हे बघा आता त्या मुहूर्तापेक्षा रमाची तब्येत जास्त महत्वाची आहे, बाकी सगळं काही नंतर होईलच. बरोबर आहेच. आता माई मात्र रमाकडे रागाने बघत म्हणते. आता मात्र तिथून ती जायला निघणार. तोच रमा म्हणते की आई हे बघा मला आता बाहेर पडता येणार नाही म्हणून सांगते, साखरपुड्याची साडी तुम्ही घ्या, तुम्ही जी काही साडी निवडाल तर ती मी अगदी नेसायला तयार आहे. आता जर मी आराम केला तर संध्याकाळपर्यंत मी फ्रेश होईल. त्यावर आता अण्णा म्हणतात की बरोबर आहे. आणि रमा आता त्यांना म्हणते की तुम्ही सगळेजण माझ्याकडे असे का बघतात, संध्याकाळचा मुहूर्त आहे ना, मग तयारीला लागा. त्यावर आता साई म्हणतो की रमा प्लीज माझं ऐकून घ्या, तुमची तब्येत बरोबर नाही. त्यावर आता रमा म्हणते की साई हे बघा तुम्ही बोलण्यामध्ये वेळ वाया घालू नका, तुम्ही आईंना घेऊन जा. आणि आता रमा ही आईंना म्हणते की आई तुमच्या आवडीची साडी आणा. तर आता माई लगेच खुश होते. त्यानंतर रमा म्हणते की अण्णा तुम्ही सुद्धा तयारीला लागा आणि तुमच्यासाठी जो काही मी कुर्ता आणलेला आहे ना, आज संध्याकाळी मात्र तुम्ही तो घाला. त्यावर आता अण्णा खुश होत म्हणतात की रमा हे बघ अगं सगळं काही तुझ्या मनासारखं होईल, परंतु तुझी तब्येत. रमा म्हणते की हे बघा मी बरी आहे आता, अगदी उत्तम आहे, मी थोडा वेळ आता आराम करते म्हणजे मला संध्याकाळी फ्रेश वाटेल. त्यावर आता साई हा माईला म्हणतो की चल माई, अगं मी गाडी काढतो तोपर्यंत ये तू तयार होऊन. तर माई म्हणते की बरं. ते दोघे आता बाहेर जातात. रमा ज्यूस वगैरे पिऊन घेते. त्यानंतर आता इकडे मालविका रमाला फोन लावण्याचा प्रयत्न करते आणि तेवढ्यात मात्र रमाच्या मोबाईलवर कॉल येतो. तर अण्णा तो फोन उचलतात आणि रमाला दाखवतात अक्षयचा कॉल आलेला आहे म्हणून. तेव्हा आता अण्णा तिला म्हणतात की तो फोन घे. तेव्हा आता रमा म्हणते की नाही, तो फोन तुम्ही उचला आणि त्यांना सांगा की माझा साखरपुडा ठरलेला आहे म्हणून. तेव्हा अण्णा उठतात आणि दरवाजात येऊन रमाकडे पाहत असतात आणि आता बाहेर येतात. आता मात्र अण्णांनी फोन बंद केलेला असतो आणि आता अक्षय मालविकाच्या हातातून मोबाईल घेतो आणि परत रमाला कॉल करतो. आता तो फोन स्विच ऑफ येत असतो. आता मात्र अक्षयला खूप टेन्शन येते. अक्षय म्हणतो की हिचा फोन का लागत नसेल, रमा काही कोणत्या अडचणीत तर नसेल ना. आणि हे बघा मला आता काही झाले तर तिकडे जावंच लागेल म्हणून अक्षय तिकडे जाण्याचं ठरवतो. परंतु सगळेजण अक्षयला अडवतात. हे बघ अक्षय, अरे तुला चालता येत नाही, तू कसं तिकडे जाणार आहेस. त्यावर तर पंकज काका म्हणतात की हे बघा जावई बापू तुम्ही काळजी करू नका, मी आणि मंगला जातो आणि तिकडे बघून येतो की नक्की काय आहे ते. त्यावर तर पंकज काका असे म्हटल्यानंतर अक्षय म्हणतो की हे बघा तिथे गेल्यानंतर तिला
तिला मला फोन करायला सांगा आणि तिला सांगा की मी तिकडे 1 तास तिच्यासाठी थांबलो होतो. आता मात्र पंकज काका म्हणतात की जावई बापू तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी तिकडे गेल्यानंतर तुम्हाला नक्की कॉल करतो. मंगला मावशी म्हणते की हो मी सुद्धा त्यांच्यासोबत तिकडे जातो. म्हणून आता मंगला आणि पंकज काका घाईने तिकडे जातात. अक्षय आता विचारात पडतो. त्यानंतर आता इकडे साईची पूर्णपणे डेकोरेशनची तयारी सुरू होते, कारण संध्याकाळचा साखरपुडा असतो आणि सगळं काही अगदी तयारी लगबगीने सुरू असते. त्याची इतकी लगबग बघून अण्णा विचारतात की काय हो नवरदेव, कसरी इतकी लगबग सुरू आहे तुमची, तुमचा हा साखरपुडा आहे मग तुम्ही तयार कधी होणार? त्यावर आता साई म्हणतो की अण्णा अहो इतकी का घाई करतात, साखरपुडा संध्याकाळी आहे. त्यावर आता अण्णा म्हणतात की हे बघा अहो नवरदेव, साखरपुडा जरीही संध्याकाळी असला तरी सुद्धा तुला आणि रमाला तयार होऊन लवकर मंदिरात दर्शनासाठी जायचं आहे. हे सगळं काही तुम्ही विसरलात का? तेव्हा आता साई म्हणतो की नाही, आणि बघा ना अण्णा खरंच मी विसरलो होतो. अण्णा मात्र अगदी हसतात आणि काय साई इतक्या लवकर इतकं विसरलात? आता साई म्हणतो की आईला जर हे कळाले तर आई मला नक्की मारेल. अण्णांना खूप हसू येत असतं. त्यावर मात्र साई विचारतो की अण्णा अहो मला असं वाटतं की आता शाळेतील मंदिर आहे ना तर ते जवळच जातो, कारण ते मंदिर जवळ सुद्धा आहे. त्यावर मात्र आता अण्णा म्हणतात की हो मला मान्य आहे की दत्तगुरूंचं मंदिर आता आपल्या जवळच शाळेत आहे आणि हे पण काही हरकत नाही, तुम्ही जात येते आणि शाळेमध्ये एक फोन कर, आज दुपारीच मात्र शाळा सोडायला सांगा. तेव्हा आता साई म्हणतो की असं का? तर आता अण्णा म्हणतात की अरे जेव्हा तुम्ही तेथे दर्शनासाठी जाताल आणि त्यावेळेस मात्र सगळेजण तेथे असतील आणि तेथे मात्र कुणालाच कळायला नको की आज मात्र तुझा आणि रमाचा साखरपुडा आहे म्हणून, आणि हे फक्त त्या अक्षयला मात्र हेच कळायला नको की तुमचा आज साखरपुडा आहे म्हणून. तेव्हा मात्र आता अण्णा पूर्ण त्याची तयारी करून ठेवतात, म्हणून त्यांनी रमाचा फोन बंद केलेला असतो. तेव्हा आता साई म्हणतो की हो तुम्ही अक्षयला कळून न देण्यासाठी हे सर्व करतात. तर अण्णा म्हणतात की हो तो नक्की साखरपुड्याच्या वेळेस येथे येईल आणि येथे तमाशा करून सगळं काही गोंधळ घालून ठेवेल. त्यावर आता साई म्हणतो की हे बघा मला असं वाटतं अण्णा माझं ऐकून घ्या, परंतु अण्णा काही ऐकायला तयारच नसतात. अण्णा म्हणतात की किमान आजच्या दिवशी तरी साई माझं ऐकून घे. ओके अरे शाळेमध्ये फोन करून सांग आणि दुपारी शाळा सोडायला सांग आणि त्यानंतरच मात्र तुम्ही दोघांनी दत्त दर्शनाला जायचं आहे शाळा सुटल्यानंतर. कळले ना तुम्हाला आता हे सर्व? त्यावर आता साई म्हणतो की हो कळलं. तेव्हा आता अण्णा म्हणतात की अरे कळलं काय करतोस, फोन तर कर एकदा शाळेमध्ये. साई म्हणतो की हो करतो, लगेच करतो, म्हणून साई फोन करायला घेतो आणि साई फोन करायला घेणार तोच लगेच आता तिथे पंकज काका आणि मंगला मावशी येतात. त्यांना बघून मात्र साई खूपच खुश होतो आणि त्यांच्या पाया पडतो. पंकज काका म्हणतात की साई भाऊ नमस्कार, काय एकदम असा लुक चेंज, असे आता साई विचारतो. पंकज काका म्हणतात की हो वाटलं केलं लुक चेंज आणि खरंच खूपच थँक्यू, कारण माझ्या सांगण्यावरून तुम्ही इथे आलात आणि तुम्ही रमाला मदत केली, खरंच तुमचे खूप उपकार झाले. त्यावर आता लगेच पंकज काका म्हणतात की उपकार कसले, त्यात जे आमचं कर्तव्य होतं तेच आम्ही केलं. त्यावर आता अण्णा म्हणतात की अहो साईराम तुमचं जर झालं असेल तर निदान ओळख तरी करून द्या आमची, आणि त्यांची पद्धत आहे की नाही ओळख करून देण्याची. तेव्हा आता साई म्हणतो की सॉरी बरं का अण्णा. तेव्हा मात्र आता साई त्यात सगळ्यांची ओळख करून देतो की हे माझे अण्णासाहेब कर्णिक आणि अण्णा हे माझे आधारस्तंभ आणि ह्या रमाच्या मावशी. अण्णा म्हणतात की अरे हो का, आणि हेच रमाकडे मदत करायला होते तर. अरे मग साई तू अगोदरच आता ओळख करून द्यायची ना, म्हणून अण्णा त्यांना नमस्कार करतात. आणि तुम्हाला दोघांना सुद्धा भेटून खूपच आनंद झाला असे अण्णा हात जोडत म्हणतात. आणि आज मात्र तुम्ही योग्य वेळेत येथे आलेले आहात, कारण आज रमा आणि साई या दोघांचा साखरपुडा होणार आहे. तर आता हे ऐकल्यानंतर पंकज काका आणि मंगला मावशी या दोघांना खूप मोठा धक्का बसतो. दोघे आता एकमेकांकडे पाहत असतात आणि अण्णा तर अगदी सहजपणे त्यांना बोलून जातात. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता आरोही रडतच आता बाबाला म्हणजे अक्षयला फोन करते आणि म्हणते की अरे हे बघ बाबा, आज मात्र त्या साई काकाची आणि आईची एंगेजमेंट आहे आणि तू तर मला प्रॉमिस केलं होतं की तू आईला घेऊन येणार आहे म्हणून. त्यावर आता अक्षय म्हणतो की हो तू मला प्रॉमिस केलेला आहे आणि ते प्रॉमिस मी आता पाळणार सुद्धा आहे. त्यावर आता लगेच अक्षय तिकडे जायला निघतो. तर पार्वती आजी म्हणते की अरे ते तुला तिकडे जाऊन देणार आहेत का? अक्षय म्हणतो की प्रेमामध्ये हे अडथळे येत असतात आणि तेव्हा तर खरं प्रेम अगदी मिळवण्याची गंमत येते. आणि मला मात्र रमाला तो साखरपुडा करायचाच नव्हता, कारण तो साखरपुडा मात्र दोनदा तिने येथे येऊन मोडला. तिने कसा माझा साखरपुडा येथे येऊन दोनदा मोडला, मग मी सुद्धा तेथे जाणार आणि तिचा हा साखरपुडा आज मी मोडणार. हे ऐकून पंकज काका आणि मंगला मावशी यांना फारच आनंद होतो आणि अक्षय मात्र आता रमाचा साखरपुडा मोडायला तिकडे जायला निघतो. आता मालविका मात्र आता नक्की काय असं घोळ घालते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.